काहीतरी स्पेशल बनवायचं पण पटकन किचनमधून बाहेर पडायचे, तर ही चण्याची भाजी करा. चमचमीत, झणझणीत आणि टेस्टी लागणारी ही चण्याची भाजी. आणि चण्याची ग्रेव्ही अतिशय मस्त होते. घरचेही खुश आणि आपणही खुश स्मार्ट वर्क केल्यामुळे. रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी. चला करूया. इथे मी 1 कप हरभरा स्वच्छ धुतलेले आणि रात्रभर भिजत ठेवलेले कुकरमध्ये सर्व टाकून घेत आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या मी हाय हीटवर कुकरला लावून घेत आहे. 3 ते 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद करत आहे आणि कुकरचे झाकण हे मी काढत आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता हरभरा मस्त मऊ झालेले आहे. गॅस चालू करून गॅसवर मी कढई ठेवली आहे. कढई चांगले गरम झाले तर मी अर्धी वाटी त्यामध्ये मी तेल टाकत आहे. तेलही आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक एक करून आपण सर्व मसाले यामध्ये टाकत आहे. तेल चांगले गरम झाले आहे. यामध्ये मी अर्धा चम्मच मोहरी टाकत आहे. मोहरी ही तेलामध्ये चांगली तडतडली तर त्यामध्ये मी 1 चम्मच जिरी, 1 कांदा आणि 1 टोमॅटो मी बारीक कट करून यामध्ये टाकले आणि मी गॅसची फ्लेम ही स्लो केलेली आहे. आपल्या स्लो फ्लेमवर आपण ह्याला मऊसर असं परतून घेणार आहे. त्यानंतर अद्रक लसूण 1 चम्मच हे छान आपल्याला तेलामध्ये अद्रक लसूणची पेस्ट छान अशी परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं हे परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच हळद, लाल तिखट हा तरीवाला मी 2 चम्मच येथे टाकत आहे. 1 चम्मच गरम मसाला. हे सर्व मसाले मी तेलामध्ये परतून घेत आहे. कुकरला लावून घेतलेले हरभरे यामध्ये मी सर्व टाकले आहे. आता ते चांगले 5 ते 7 मिनटं मी ते शिजून घेणार आहे. चवीनुसार मीठ यामध्ये मी टाकले. पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर म्हणा ही भाजी अतिशय टेस्टी लागते. तुम्ही ट्राय नक्की करून बघा. सर्व मसाले हरभऱ्यामध्ये उतरण्यासाठी मी त्यावर एक ताट झाकत आहे. किमान 5 ते 7 मिनटं हे मी मीडियम गॅसवर हे शिजून घेत आहे. 5 ते 7 मिनटांनंतर मी त्याच्यावरचे एक ताट काढले आणि तुम्ही बघू शकता भाजी आपली छान शिजलेली आहे. वरती कट करून मी कोथिंबीर टाकली. 2 चम्मच मी शेंगदाण्याचे कूट हे टाकले. शेंगदाणे भाजून त्याची भरड करून यामध्ये मी 2 चम्मच टाकले. शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे भाजी शिजल्यानंतरच टाकायचे म्हणजे भाजी खूप टेस्टी लागते. नक्कीच चणा मसाला टेस्ट केल्यानंतर तुम्हाला चिकन मटन देखील यापुढे फिका वाटेल. तुम्ही 2च्या जागी 4 चपात्या केव्हा खाल्ला हे देखील तुम्हाला कळणार नाही. तर गरमागरम चपाती, भाकरी किंवा भात यासोबत हा चण्याची भाजी अफलातून लागतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि न बिघडता ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.